नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरची एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, ही अपडेट कोणाकडून आली आहे? तर मित्रांनो, ही अपडेट आली आहे आपल्या डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग कडून. तर चला बघूया काय आहे हा अपडेट. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. गव्हर्नमेंट्स सेट्स टार्गेट ऑफ ₹3 लाख कोटी डिफेन्स प्रोडक्शन बाय 2029 असे कोणी म्हटले आहे? आपल्या भारताच्या डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया राजनाथ सिंग यांनी या मंगळवारी एक्स प्लॅटफॉर्मवर सांगितले की देशांतर्गत डिफेन्स कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या प्रयत्नामुळे स्वदेशी डिफेन्स प्रोडक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 मध्ये 40,000 कोटी रुपयांवरून देशांतर्गत संरक्षण उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन 1.3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि ते वाढतच आहे. सरकार चालू वर्षात म्हणजे फायनान्शियल इयर 2026 या वर्षात डिफेन्स प्रोडक्शन म्हणजे संरक्षण उत्पादन 1.6 लाख कोटी रुपयांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवते. 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे लॉंग टर्म टार्गेट ठेवून हे डिफेन्स सेक्टरमधील आत्मनिर्भरता आणि वाढीची दृढ वचनबद्धता दर्शवते. चला आता पुढे बघूया डिफेन्स सेक्टरने फायनान्शियल इयर 2025 मध्ये काय माइलस्टोन अचीव केले आहे. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2024 ते 2025 मध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 2,09,050 कोटी रुपयांचे रेकॉर्ड 193 कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले, जे सिंगल फायनान्शियल इयरमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे यापैकी 177 कॉन्ट्रॅक्ट्स ज्यांचे मूल्य 1,68,922 कोटी रुपये आहे ते देशांतर्गत उद्योगांना देण्यात आले होते, जे स्वावलंबीपणा आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाकडे सरकारच्या जोरदार प्रयत्नांना अधोरेखित करते. आणि मित्रांनो, त्याच बरोबर भारताने उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये 2 डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोर्स स्थापन केले आहेत, ज्यामध्ये 8,658 कोटी रुपयांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक अट्रॅक्ट झाली आहे. आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत 53,439 कोटी रुपयांच्या अंदाजे क्षमतेसह 253 MOUज म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये 11 नोड्स असलेले हे कॉरिडोर्स भारताला डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या व्यतिरिक्त सरकारने 5 पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्ट जारी केल्या आहे, ज्यामध्ये 5,500हून अधिक वस्तूचा समावेश आहे. त्यापैकी 3,000 वस्तूचे आधीच स्वदेशीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आर्टिलरी गन्स, असॉल्ट रायफल्स, कॉर्वेट्स, रडार्स, LCH म्हणजे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट यासारख्या प्रमुख डिफेन्स टेक्नॉलॉजीज इन्क्लूड आहे, जे डिफेन्स प्रोडक्शनमध्ये सेल्फ रिलाय कडे एक मजबूत पाऊल दर्शवते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बघितली ते आहे एक अपडेट जी आपल्या डिफेन्स मिनिस्ट्री राजनाथ सिंग कडून आली आहे. आणि मित्रांनो, आता आपण बघूया
या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो? तर मित्रांनो, या अपडेटवरून आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12.08%, DISची होल्डिंग आहे 8.26% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.97%. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 23,237 कोटी रुपयांनी 28,803 कोटी रुपये आणि आता 34,647 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोविंग झिरो आहे. तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोविंग सुद्धा झिरो आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा इन्क्रीज होत आहे 20,316 कोटी रुपयांनी 26,431 कोटी रुपये आणि आता 38,182 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती झिरो आहे, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज पहिले होती 14,781 कोटी रुपये, नंतर 14,512 आणि आता झिरो. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BELला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.55%, DISची होल्डिंग आहे 20.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. आणि मित्रांनो, जर आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 13,130 कोटी रुपयांनी 15,595 कोटी रुपये आणि आता 19,242 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोविंग झिरो आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोविंग सुद्धा झिरो आहे. आणि मित्रांनो, जर आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो चढ उतार होत आहे. पहिले होता 8,118 कोटी रुपये, नंतर 11,056 कोटी रुपये आणि आता 9,545 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती डिक्रीज झाली आहे 3,156 कोटी रुपयांनी 4,461 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट झिरो, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 2.26%, DISची होल्डिंग आहे 1.69% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.21%. आणि मित्रांनो, आपण जर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज होत आहे 4,500 कोटी रुपयांनी 6,000 कोटी रुपये आणि आता 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची या कंपनीची रिझर्व अँड सरप्लस झाली आहे. तसेच मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोविंग झिरो आहे. तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोविंग सुद्धा झिरो आहे. आणि मित्रांनो, जर आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले होता 11,500, नंतर 13,1500 कोटी रुपये आणि नंतर 14,000 कोटी रुपयापेक्षाही जास्त आणि आता वाढून या कंपनीची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज तुम्ही बघू शकता. पहिले होती 27,382 कोटी रुपये, नंतर अजून इन्क्रीज झाली 37,337 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट झिरो. आणि मित्रांनो, हा सुद्धा मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.